हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा मी आताच आलेली आहे बाहेर, म्हणजे मला थोडीशी शॉपिंग करायची आहे। तर मला हे गाऊन घालून खूप बोर झालंय, म्हटलं चला आज गाऊन पण घेऊया आणि थोडंसं फिरून पण येऊया मिस्टरांसोबत। खूप दिवस झाले आणि काहीतरी खाऊन पण येऊया म्हटलं। तर चला मी पहिलं काय करते, चेंज करते आणि मग जाऊया बाहेर। तर चला मिस्टर येणार थोड्या वेळाने, मग आम्ही जाणार आहेत बाहेर। कुठं जाणार मला नाही माहिती, फक्त आम्ही शॉपिंग करायला चाललो हे माहिती आहे। तर चला जाऊया बाहेर। तर बघा तयार झालेली आहे, साडीच वेअर केली माहिती का। खूप दिवसांनी मला ही साडी घालायची होती, मी घातलीच नाही होते। तर म्हटलं आता साडी घातली, पण मी केस मोकळे सोडायची रिस्क नाही घेऊ शकत माहिती का, खूप गरमी खूप। तर मी म्हटलं केस बांधूनच घ्यावं। तर चला आता ते येतील तर आम्ही बाहेर थोडंसं नाही का केस बांधून घेते आणि मग जाऊया बाहेर। तर बघा आलेलो आहे बाहेर। आमच्या इकडचा बाहेरचा व्ह्यू असा आहे, सगळ्यांचे कमेंट येतात नवऱ्यासोबत व्हिडिओ बनवा बाहेर गेलेले। तर बघा आज चाललेलो आहे बाहेर, तर असं मस्त। हा चल फायनली आलेलो आहे आणि खडकी बाजारमध्ये। तर मला माहिती नाही होतं बरं का खडकी बाजारला मी येणार आहे। तर ते म्हणले चल खडकीला जाऊया फिरून येऊया, तर आलेलो आहे। तर बघा कसलं भारी वाटतंय, इकडे लिंबू पाणी आहे, उन्हाळा आहे ना म्हणून। तर इकडे डोसा आहे, आमचा फेवरेट डोसा आहे स्पेशल असा हा खडकी बाजार आहे आमच्या इथे। मस्त मस्त भेटतं बरं का, पाहिजे तसं। हे बघा लेडीज कुठं बघाल तिकडे लेडीज घेतातच बाबा एवढे शॉपिंग, मी पण घेते बरं का साडी। तर बघा कसलं भारी आहे बघ, तिकडे पुरे साड्यांचे दुकान आहेत पुरे, पण मी तिकडे बघू नाही शकत, मी आताच साड्या घेतल्या। इकडे बघा असं पायपुसणी वगैरे असं घेऊ शकतो आपण। तर हे बघा हे असे छोट्या मुलांचे, पण आम्ही असे नाही घेत गाड्यावरचं, आम्ही दुकानातून घेतो। हे बघा इकडे बॉल्स वगैरे कसले भारी आहे बघा। तर हा आहे माझे मिस्टर बघा, पुढंच असतात ते, मी मागं ब्लॉग बनवत असते बघा। तर बघा बापरे, मी जिथं घेते ते दुकान बंद आहे का, OMG। हे बघा कसले मोठे मोठे पण दुकान आहेत इकडे, जास्त साड्याचेच आहेत बापरे। हे बघा डोळे नको फिरायला, हे बघा इकडे असे मस्त मस्त टेडी बेअर आहेत आणि असे मस्त इकडे बघा लग्नांचे ड्रेस वगैरे भेटतात। इकडे पाणीपुरी, हे बघा कसला व्ह्यू आहे मस्त बघा। तर असा फुलांचं इकडे मस्त बघा, फुलं पण छान वाटतंय बघा असं। तर हे बघा इकडे कसल्या भारी पर्स आहेत, पण मी नाही घेऊ शकत, मी आताच पर्स घेतल्यात, माझ्याकडे खूप सारे पर्स आहेत। हे बघा इकडं असे गॉगल्स, असे किती छान छान 300 रुपयामध्ये ड्रेस आहेत बघा, पण माझी मुली नाही घालत। ते तिथले दुकान बंद आहे, मी जिथून घेते बघा तिथलं, कुठं आता दुसरं बघावं लागेल। तर बघा असा मस्त हा खडकी बाजार आहे, जिकडं गेलं तिकडं असंच बघा दुकानच, कपडे पर्स असे भेटतात। एवढं वा पर्स तर वा कसल्या भारी आहेत। आतमध्ये नाही का त्या मंदिराच्या इथे, तिथे एक आहे दुकान, गाऊनचं दुकान नाही का, जास्त नसतात ना, 1-2च असतात। तर बघा कसलं भारी वाटते। हे बघा इकडे राशनचे दुकान आहेत ह्या साईडला कपड्यांचे शालू वगैरे भेटतात बघा इकडे। तर आता इथून आम्ही ह्या बोळीत बघा, आता इकडे तर लय भारी भारी टॉप्स आहेत।
पण मी नाही घेऊ शकत माहिती आहे का. मी आता साड्या वगैरे घेतल्यात. ते बघा इकडे असे मस्त 200-200ला लावलेत बाहेर. हे बघा कसलं भारी आहे ना बापरे. ड्रेस पण नाही घेऊ शकत. हे बघा जिकडे बघाल तिकडे सगळीकडे नुसते कपड्यांची दुकान. हे बघा 400 रुपयामध्ये कसला भारी टॉप ड्रेस आहे. हे बघा. तर चला आमच्या पुढे आहेत. तर आमचं दुकान आता कुठं भेटन मला गाऊनचं. तर चला बघूया. हां भेटलं. तर चला मी गाऊन्स बघते. चला तर बघा माझे घेऊन झाले आहे. काय झालं वडापाव. तर बघा घेतलेलं मी आहे. मला पाहिजे होते ते तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवेन. तर आता चाललेलं आहे वडापाव खायला आणि मग घरी जाणार. दुसरीकडे नाही बघायचं मला. दुसरीकडे बिलकुल नाही बघायचं. वरच आताच मी 3 साड्या घेतल्यात. परत आताच्या 800 रुपयाचे 800-900 रुपयाची शॉपिंग झाली. एकच 2च गोष्टी घेतल्यात मी. तर मी इकडे तिकडे नाही बघणार. चला ओ मला ते खायचंय गुड्डीचे बाल. घ्या ना. तर नाही घेतली. तर चला जातो आता आम्ही वडापाव खायला. मस्त असं बाप्पांचं मंदिर पण आहे बघा. कसलं भारी वाटते. दर्शन घेतलं आणि पुढे आले बघा. असं इकडे मस्त बघा चंदामामा भारी दिसते. इकडे रस आहे. आमच्या हो बघा ना पुढेच असतात. माझे पाय दुखते लय फास्ट चालतात बघा. तर आमचा मोजके साथ नेमलेले दुकानं असतात. तर आमचा इथं वडापाववाला आहे. चेंज केलं वाटतं. चेंज झाले बापरे. खूप दिवसांनी आले ना मी. तर चेंज झालेला आहे बघा. म्हणून ओळखलं नाही. तर इकडं खूप सारे होते काढलेत त्यांनी. आतमध्ये मोठं केले वाटतं. तर मिस्टर देत आहेत ऑर्डर वडापावची. ओ मिक्स भाजी पण घ्या. तर चला आता ते ऑर्डर देतील मग आम्ही खाणार. तर बघा इथे एवढे भारी भजे लागतात. मिक्स भजे पण नाही आहेत. आता हे बघा इकडे मिस्टरांनी वडापाव घेतलाय. मला पण घेतलाय पण मला वडापाव नाही खाऊ वाटत म्हणून मी आता इथं खाते भजे. तर चला माझं खाऊन झालंय. आता पोरांसाठी घेत आहेत पार्सल. तोपर्यंत मी इकडचा मस्त व्ह्यू बघते आहे ना. खाऊन झाले मग पोरांना पण पाहिजे ना खायला. तर मग म्हटलं चला जाऊया आपण रोडकड. भारी वाटतं आहे ना असं बाहेर फिरायला बघा. मस्त मला तर आवडतं पण मिस्टरांना टाईम नसतो. पण मी म्हटलं आज जायचंयच बाहेर. मला बाहेरचा व्लॉग बनवायचा आहे. तर आले बघा मी. तर चला आम्ही आता जातो गाडीकड. पार्सल आलं बघा पोरांसाठी खायला टाका पिशवीमध्ये. तर चलो आम्ही जाते घर पे. जात होतो तर इथं एवढा मस्त पॉपकॉर्नचा वास येतोय ना. तो म्हटलं पॉपकॉर्न पण खाऊया. तर मी म्हटलं चला आता ते त्यांचंही वाटतं आपलं देतील ते. तर कितीला आहे काका. होय 10च द्या. मस्त वास यायलाय. वास येतो हो. आताच बनवलेत वाटतं फ्रेश. हा तर बघा घेतले इथे मस्त असं माझ्यासाठी पॉपकॉर्न. हे बघा कोणाला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा फिरत माझी पॉपकॉर्न संपले खाऊन. तर आता ते गेले गाडी आणायला. मग आम्ही जाऊ घरी. बघा मला असं खायला खूप आवडतं फिरत. कोणाला आवडतं त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला बाबा झालं खूप फिरलो. तर ते येतील इकडे गाडी घेऊन बसणार आणि मग जाणार घरी. खूप गरम होते म्हणजे खूप. तर फायनली बघा मी घरी आले.
आणि मला आता खूप काम आहे, तर चला म्हटलं फास्ट दाखवूया तुम्हाला मी काय काय घेतलं. पहिली गोष्ट बघा, मी ही लिपस्टिक घेतली. तर माझी लिपस्टिक संपलेली. हा बेबी लिप्स मी हीच यूज करते रोज डेली. बघा हे वाली लिपस्टिक मी दाखवते. माझे मिस्टर फोनच नाही पकडत कॅमेरा, तर मग माझं मी बनवते ना, म्हणून सगळं नाही दाखवू शकत. तर बघा ही पहिली गोष्ट लिपस्टिक. आणि हे बघा असे मस्त असे 2, हे बघा हा वाला आहे रेड कलरचा गाऊन. तर तुम्हाला आता उद्या परवापासून हे वाले गाऊन भेटतील ब्लॉगमध्ये बघायला. बघा असे 2. तर मला अशी नाही का गाऊनच घ्यायचे होते म्हणून मी गेली होती. तर मी जास्त काही नाही केलं, मी आताच साडी घेतलं फायनल. तर ब्लॉगमध्ये 3दा बोलले असेल. तर हा वाला घेतला आणि वाला हा बघा हा. तर बघा आता ह्याला उद्या शिलाई वगैरे फिटिंग करायला लागेल. तर असे मस्त 2 असे गाऊन घेतलेले आहेत, असे 2च. तर मला एवढंच घ्यायचं होतं, तर जास्त नाही बाबा खर्च करायचं. खूप छान छान ड्रेस वगैरे होते, पण मी गावी जाताना पण ड्रेस वगैरे घेतला होता म्हणून नाही घेतलं. तर चला एवढंच केलेलं आहे मी शॉपिंग. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका. तर चला बाय.